निमा भवन निधी उभारणी अंतर्गत डॉक्टर सबनीस यांचे जीवनरेखा आयुर्वेद चिकित्सालय पुरस्कृत आहारातून आरोग्याकडे या सदरात मी जीवनरेखा समूहातर्फे आपले स्वागत करते। निमा भवन उभारणीकरिता हा कार्यक्रम आपण निधी उभारण्यासाठी घेत आहोत। या कार्यक्रमाचे प्रयोग सर्व महाराष्ट्रात व भारतातल्या बऱ्याच भागात झाले असून हा साधारणपणे 150 पेक्षा जास्त म्हणजे 151वा कार्यक्रम आपल्या समोर सादर होत आहे। आहार, आरोग्य व लाईफस्टाईल याबद्दल सविस्तर विवेचन व त्याचे महत्त्व आपण ऐकणार आहोत। मधमाशी ज्याप्रमाणे अविरत परिश्रम करून असंख्य फुलातून फक्त मधुर असा मधच गोळा करते, त्याचप्रमाणे डॉक्टर मुकुंद सबनीस यांनी भगवद्गीता, 4 वेद ते वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने दिलेल्या संदर्भातून हे व्याख्यान तयार केलेले आहे। तर कार्यक्रमाची सुरुवात आपण आरोग्य देवता धन्वंतरीच्या पूजनाने आणि दीप प्रज्वलनाने करणार आहोत। यासाठी मी श्रीमती वसुधा सबनीस आणि जीवनरेखा कर्मचारी वर्ग यांना स्टेजवर आमंत्रित करते। डॉक्टर मुकुंद सबनीस यांच्या मातोश्री आहेत आणि गेल्या 18 वर्षांपासून जीवनरेखा कर्मचारी वर्ग जीवनरेखाच्या बांधणीमध्ये खूप मोलाचा हातभार लावत आहे। जीवनरेखा कर्मचारी वर्गामधील कल्याण साखरे, संतोष, विजय, लक्ष्मण, प्रियंका, अंकुश हे गेल्या 18 वर्षापासून जीवनरेखासाठी अविरत परिश्रम घेत आहेत। ज्यांच्या मदतीशिवाय या कार्यक्रमाची उभारणी अशक्य होते आणि निमा भवन निधी उभारणीसाठी ज्यांनी मोलाचा आर्थिक हातभार लावला आहे असे आमचे सन्माननीय प्रायोजकांचं मी स्वागत करते। सर्वप्रथम इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी ICD चे प्रवर्तक डॉक्टर शिरोडकर सरांना मी स्टेजवर आमंत्रित करते। सबनीस यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं स्वागत करावं। ओम प्रकाश खेडा यांना मी स्टेजवर आमंत्रित करते। संजय ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे प्रस्थान कोफीड यांना मी विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं। डॉक्टर संगीता देशपांडे यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं फेलिसिटेशन करावं। थँक्यू सर। गजानन मेडिकल औरंगाबादचे मिस्टर मनोज सोमाणी यांना मी स्टेजवर आमंत्रित करते। डॉक्टर कांचन सबनीस यांना मी विनंती करते की त्यांनी ओम प्रकाश खेडा यांचं स्वागत करावं। गजानन मेडिकल हॉलचे मिस्टर मनोज सोमाणी यांना मी स्टेजवर आमंत्रण देते। सिद्धी मेडिकल डिस्ट्रीब्युटर्सचे मिस्टर हरीश जाफेटे यांना मी स्टेजवर आमंत्रण देते। अभिनंदन हॉटेल्स ग्रुपचे उमेश काथरवाणी यांना मी स्टेजवर आमंत्रण देते। साहस एंटरटेनमेंटच्या राजेश्री कुलकर्णी आणि सागर दरब यांना मी स्टेजवर आमंत्रण देते। मी डॉक्टर सुजाता मोहटी यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं स्वागत करावं। आपण हे जे डिझाईन बघता आहात आमचे सगळे बॅनर्स साहस एंटरटेनमेंटच्या राजेश्री कुलकर्णींनी डिझाईन केलेले आहेत। विशाल अगणे यांना मी विनंती करते की गजानन मेडिकल हॉलचे मनोज सोमाणी यांचा त्यांनी सत्कार करावा। जीवनरेखाच्या संस्थापक डॉक्टर कांचन सबनीस यांना मी विनंती करते की त्यांनी जीवनरेखाच्या कार्यपद्धतीविषयी थोडक्यात माहिती सांगावी। करते आहे जीवनरेखातर्फे आणि अगदीच थोडक्यात जीवनरेखाची मी आपण सर्वांना ओळख करून देते। जीवनरेखाची सुरुवात 1996 मध्ये औरंगाबाद मध्ये करण्यात आली। तेव्हा काही विशिष्ट ध्येय आणि स्वप्न डोक्यात ठेवून
ठेवूनच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुर्वेदाचा प्रचार प्रसार आणि तोही अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने करणं हा मेन उद्देश जीवनरेखा आयुर्वेद चिकित्सालय व संशोधन केंद्र सुरू करण्याचं होतं. जीवनरेखा चिकित्सा पद्धतीचा आजपर्यंत 32,000 पेक्षा जास्त रुग्णांनी अगदी यशस्वीपणे लाभ घेतला आहे. यामध्ये मुख्यतः स्थूलता, पीसीओडी पॉलिसिस्टिक ओव्हराइन डिसीज, आर्थरायटिस आणि हार्ट केअर, कोरोनरी आर्टरी डिसीज रिव्हर्सल मॅनेजमेंट या रुग्णांचा जास्तीत जास्त समावेश आहे. जीवनरेखामध्ये रुग्ण आल्यानंतर त्याची चिकित्सा करताना आधी रुग्णांच्या लक्षणांचा सखोल अभ्यास करून आणि आवश्यक त्या रक्त तपासण्या आणि अजून काही तपासण्या आवश्यक असतील तर त्या करून नंतरच रुग्णाची चिकित्सा सुरू करण्यात येते. चिकित्सा सुरू करण्यापूर्वी योग्य निदान झाल्यानंतर त्या रुग्णामध्ये चिकित्सेसाठी वापरण्यात येणारी सर्व औषधी वनस्पतींचं मानकीकरण म्हणजे स्टँडर्डायझेशन करून मगच ती औषधी चिकित्सा करण्यासाठी वापरण्यात येतात. आणि या सर्व कामासाठी आवश्यक असणारी अतिशय सुसज्ज अशी पॅथॉलॉजिकल आणि अनालिटिकल लॅब ही जीवनरेखामध्ये आहे. जीवनरेखामध्ये चालत असणाऱ्या या सर्व कामांमध्ये सामाजिक कार्यही बरेच सतत चालू असतात. यामध्ये हेल्थ अवेअरनेस, आजकालच्या जीवनशैलीमुळे आधुनिक जीवनशैलीमुळे जे रोगांचं प्रमाण वाढत चाललंय, विशेष करून मेटाबॉलिक डिसऑर्डर चयापचयात्मक रोगांचं प्रमाण जे वाढत चाललं आहे त्यांना रोकथाम करण्यात आळा घालण्यासाठी कशा पद्धतीचा आहार विहार दिनचर्या ऋतुचर्या व्यायाम आणि झोपेचं पॅटर्न सुद्धा कसं असावं याबद्दल विशिष्ट प्रकारचे मार्गदर्शन जीवनरेखा नेहमीच वेगवेगळ्या जागी व्याख्यान पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन सेमिनार्सच्या माध्यमातून करत असतील. त्यामध्ये विविध कंपन्या विविध ग्रुप्समध्ये हे कार्यक्रम चालू असतात. जीवनरेखा स्थापित हाऊस ऑफ ओबेसिटी प्रिव्हेन्शन अँड एज्युकेशन या संस्थेद्वारा शालेय स्तरावरील मुलांना विद्यार्थ्यांना योग्य आहार विहार दिनचर्या यांचं महत्त्व त्यांच्या भावी आयुष्यात त्यांना रोग कोणतेही होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यासाठी मार्गदर्शन केलं जातं. जीवनरेखामध्ये चालू असणाऱ्या या सर्व कामांचा फायदा संशोधनाचा आणि चिकित्सा पद्धतीचा सुद्धा फक्त औरंगाबाद पुरताच मर्यादित राहू नये तर औरंगाबाद शिवाय इतर शहरातही या चिकित्सा पद्धतीचा आणि संशोधनाचा लोकांना फायदा हवा या उद्देशाने जीवनरेखाने आतापर्यंत 54 जीवनरेखाची केंद्र संपूर्ण भारतभर सुरू केलेली आहेत. आणि एक आनंदाची गोष्ट म्हणजे मागच्या 3 महिन्यापूर्वी जीवनरेखाचं एक केंद्र जपानमध्ये टोकियो येथेही सुरू करण्यात आलं आहे. ह्या सर्व कामांसोबतच जीवनरेखामध्ये अंडर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट आणि PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशिष्ट प्रकारचे मार्गदर्शन काही ट्रेनिंग देण्याचे कामही केलं जातं आणि तसेच त्यांच्या थेसिस वर्कसाठी लागण्यात येणाऱ्या प्रायोगिक तपासण्या मग त्या अनालिटिकल असो किंवा पॅथॉलॉजिकल असो त्या करण्याचं मार्गदर्शन इथे करण्यात येत आहे. औरंगाबादकरांनी जीवनरेखाच्या या सर्व कामांमध्ये जवळपास 1996 पासून आम्हाला खूपच चांगला प्रतिसाद दिला आहे आणि अशाच चांगल्या प्रतिसादाची मी भविष्यात इच्छा ठेवते. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य व्याधी परिमोक्ष आयुर्वेदाचा मूळ उद्देशच हा आहे. याचा अर्थ स्वस्थ व्यक्तीचं स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी करायचे प्रयत्न आणि तरीही काही कारणास्तव जर व्याधी झाला तर त्याची चिकित्सा करणे हा आयुर्वेदाचा मूळ उद्देश आहे. तर स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम स्वस्थ व्यक्तीचे स्वास्थ्याचे रक्षण करण्यासाठी आपल्याला काय काय करायचे आहे यासाठीच या आजच्या कार्यक्रमाचे प्रायोजन. थँक्यू. असोसिएट डॉक्टर सुजाता लाहोटी यांना मी विनंती करते की त्यांनी निमा भवनची थोडक्यात माहिती सांगावी. हा कार्यक्रम ज्या निमा भवन
ज्या फंडिंगसाठी आपण होऊ घातलेला आहे त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे मी. निमा ही नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन म्हणजे BMS पदवीधरांची संस्था असून आयुर्वेद व मॉडर्न मेडिसिन दोघांची सांगड घालून प्रॅक्टिस करणारे डॉक्टर्स या संस्थेचे सदस्य आहेत. संपूर्ण भारतातील जवळपास 1.5 लाख लोक या संस्थेचे लाईफ मेंबर्स आहेत. त्यापैकी 12,000 लाईफ मेंबर्स फक्त महाराष्ट्रातील आहेत. देशभरात खेडोपाडी तालुका जिल्हा स्तरावर सर्व BMS डॉक्टर तत्परतेने आरोग्य सेवा देण्याकरता कटिबद्ध असतात. किंबहुना देशाच्या आरोग्य व्यवस्थेचा पाठीचा कणा जर निमा पदवीधारकांना म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही. फक्त औरंगाबाद शहरातच जवळजवळ 400 लाईफ मेंबर्स आहेत जे अतिशय सेवाभावी वृत्तीने कार्य करत आहेत. संघटनेचा पाया उभारणारे मेंबर निश्चितच अभिनंदनाचे पात्र आहेत. याच डिव्होटेड सदस्यांच्या अथक प्रयत्नातून आम्ही 2600 स्क्वेअर फीट प्लॉट सिडको N1 येथे घेतला, जिथे निमा भवन ही वास्तू साकार स्वरूप घेते. कोणतीही इमारत उभी करताना येणारा खर्च ही अतिशय महत्त्वाची आणि अपरिहार्य अशी बाब असते. त्याकरता लागणारा निधी हा सध्या आमच्या पुढील सर्वात मोठे आव्हान आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने सर्व सदस्यांच्या संघटित प्रयत्नातूनच आम्हाला हे स्वप्न साकारता येणार आहे. आजचा हा कार्यक्रम जीवनरेखा आयुर्वेद रिसर्च संस्थेने याबद्दल आत्ताच डॉक्टर कांचन सबनीस यांनी विस्तृतपणे तुम्हाला माहिती दिली आहे. ही संस्था म्हणजे एक सामाजिक बांधिलकी जपण्याकरता आणि आयुर्वेदाच्या प्रचार सेवेकरता संकल्पित अशी संस्था आहे. आणि डॉक्टर सबनीस सरांच्या पुढाकारांनी त्यांचं अमूल्य मार्गदर्शन आज आपल्याला आहारातून आरोग्याकडे या विषयावर लाभणार आहे. आणि मुख्यतः निमा भवनाकरता हा जो फंड आज निधी इथे उभारणार आहे तो सर्व आम्ही निमा भवनाच्या वास्तूच्या इमारतीसाठी देणार आहोत. निमा भवन हे आपल्या सर्व आयुर्वेदिक डॉक्टरांचं एक हक्काचं व्यासपीठ असेल. या ठिकाणी अत्यल्प सवलतीच्या दरात आरोग्य सेवा डिस्पेन्सरीच्या माध्यमातून पुरवण्यात येतील आणि तळागाळातील रुग्णांना याचा लाभ घेता येईल. अत्याधुनिक साधन सामग्रींनी सज्ज असं जिम्नॅशियम, मेडिटेशन सेंटर, योगा सेंटर ही या भवनाची वैशिष्ट्ये असतील. कारण आयुर्वेदाचं प्रथम उद्देश स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण आहे आणि समाजाचं आणि राष्ट्राचं हित जपण्याकरता आम्ही कार्यरत आहोत. म्हणून स्वस्थ व्यक्तीचं प्रिव्हेन्शन म्हणून योगा आणि मेडिटेशन सेंटर हे या भवनाचं वैशिष्ट्य असेल. कॉन्फरन्स हॉल म्हणजे जो कॉन्फरन्स हॉल तिथे उपलब्ध असणार आहे. जे डोनर्स असतील त्यांना कमी रेंटमध्ये ते उपलब्ध राहील. आणि या कॉन्फरन्स हॉलमध्ये जग सध्या खूप छोटं झालेलं आहे. विचारांची देवाणघेवाण उलाढाल प्रचंड प्रमाणात होत आहे. तर या ठिकाणी क्लिनिकल मीटिंग्स, अपग्रेडेशन ऑफ डॉक्टर्स, आयुर्वेदामध्ये जे नवनवीन अनुसंधान होत आहे त्याविषयीचे डिस्कशन्स हे सगळे या कॉन्फरन्स हॉलमध्ये होतील. आयुर्वेदाची मूलतत्व शाश्वत असल्यामुळे त्यांच्यामध्ये कालानुरूप व्यावहारिक बदल कसा करता येईल हे बघण्याकरता आणि ही विचारमीमांसा करण्याकरता हक्काचं व्यासपीठ म्हणजे निमा भवन आहे. आणि हे निमा भवन औरंगाबादला पहिल्यांदा साकारतंय याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. आयुर्वेद शास्त्राची अनेक बलस्थानं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं बलस्थान आम्ही आहार कल्पनेला मानतो. आणि या आहार कल्पनाविषयी आज विस्तृतपणे अतिशय मनोरंजक आणि अतिशय वैज्ञानिक अशी माहिती डॉक्टर सबनीस सरांच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. तर निमा भवनाच्या फंडिंगसाठीचा हा कार्यक्रम आज इथे पहिल्यांदा होतो आहे. आणि मी शेवटी असंच म्हणेन की किसी भी कार्य का आगाज अगर अच्छा होता है तो उसका अंजाम भी अच्छा होता है. तो निमा भवनाकरता याच्या पुढेही दानशूर डोनर्स पुढे येतील आणि ते सरळ हाताने निमा भवनाच्या उभारणीकरता मदत करतील असं आवाहन मी या व्यासपीठाच्या माध्यमातून सगळ्यांना करते. धन्यवाद. असोसिएट डॉक्टर संगीता देशपांडे यांना मी विनंती करते की त्यांनी डॉक्टर मुकुंद सबनीस यांचा थोडक्यात परिचय करून द्यावा. ज्ञानाची आवड असेल तर शिकणं सहज शक्य आहे. कार्याची आवड असेल तर व्यवसाय सुंदर आहे.
आणि परिपूर्णतेचा ध्यास घेतला तर सर्व काही सर्वसाध्य आहे. सर्वसाध्य झालेल्या गुरूंबद्दल आज थोडक्या वेळात आणि मोजक्या शब्दात बोलणं खरंच अवघड काम आहे, पण ते माझ्याकडे आलेलं आहे. कर्मण्ये अधिकार असते महाफलेषु कदाचन कर्मफल हेतुर्वृत्ते संगोष्ठ अकर्मणी. सर असं नेहमीच सांगतात की कुठलंही कर्म हेतू ठेवून केलं तर ते कर्म न करण्यासारखं आहे. त्याचप्रमाणे याच भावनेने भारतीय आयुर्वेदशास्त्राला वैज्ञानिकरित्या जागतिक पातळीवर नेण्यासाठी अथक प्रयत्न करणारे असे हे डॉक्टर मुकुंद सबनीस. आजच्या धकाधकीच्या ताणतणावाच्या बदललेल्या जीवनशैलीला अनुसरून काळानुरूप नवे बदल संकेत करत वाटचाल करून आयुर्वेदाचा ठसा जनमानसात उमटणारे असे डॉक्टर मुकुंद सबनीस. भौतिक चंगळात पसरत असताना आयुर्वेदाची नस आणि आयुर्वेदाचा ध्यास असं पकडून अविरत कार्य करणारे असे हे डॉक्टर सबनीस. सर हे जीवनरेखा आयुर्वेद चिकित्सालय आणि रिसर्च सेंटरचे फाउंडर प्रेसिडेंट आहेत. तसेच त्यांचं शिक्षण हे आयुर्वेदामध्ये BMS-MD झालेले असून औरंगाबाद येथे 1996 पासून एक नामांकित आयुर्वेद तज्ज्ञ व प्रिन्सिपल रिसर्चर म्हणून कार्यरत आहेत. सर एक खरं अजब रसायनच आहे. वेगवेगळ्या पातळीवरती वैविध्यपूर्ण सहजपणे प्रत्येक शब्दात प्रत्येक शास्त्राचा सखोल व दांडगा अभ्यास असा सरांचा आहे. सर एक स्थूलता निवारण तज्ज्ञ व आयुर्वेद तज्ज्ञ तसेच आयुर्वेदातील सर्वतः दुर्लक्षित भाग जसं आहे स्टँडर्डायझेशन ऑफ आयुर्वेद मेडिसिन आणि तसेच बायोकेमिस्ट्री अँड मायक्रोबायोलॉजी या विषयाचा वासंग एवढा आहे की त्यांचा अत्रेय फाउंडेशन रिसर्च सेंटरमध्ये अनेक PhD स्टुडंटचा लाभ घेत असतात. तसेच देशातीलच नाही विविध देशातील विद्यार्थीही तेथे शिक्षणासाठी येत असतात आणि सर अगदी पोटतिडकीने त्यांना हे करत असतात, मार्गदर्शन हे करत असतात. सरांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. त्याच्याप्रमाणे मला 2 पुस्तकांचा प्रामुख्याने उल्लेख करावासा वाटतो. त्याच्यामध्ये केमिस्ट्री अँड फार्मेकोलॉजी ऑफ आयुर्वेद मेडिसिन प्लांट्स अँड कन्सेप्ट ऑफ रसायन ही 2 पुस्तके सगळीकडे भारतभर नाही तसेच विदेशातही जे लोक रिसर्च करतात त्यांना रेफरन्स बुक म्हणून ही लोक अवश्य त्याच्यात मेन्शन करत असतात रेफरन्स बुक म्हणून. तसेच अनेक फार्मास्युटिकल कंपनींसाठी सर एक कन्सल्टंट म्हणून वेगवेगळ्या फार्मास्युटिकल कंपनींसाठी सर असे काम करतात. सामाजिक स्तरावरती ते सरांचं काम खूप मोठं आहे. तसंच आजचा जो हा कार्यक्रम आहे केवळ आयुर्वेद लोकांना एक व्यासपीठ हवं की स्वतःचं आणि ते स्वतःचं आणि हक्काचं असावं. यासाठी सरांनी अतिशय गेल्या महिन्याभर मी बघते की आता पोटतिडकीने असं हा कार्यक्रम एक चांगल्या प्रकारे राबवावा आणि त्याच्यातून आपल्या हातून काहीतरी सामाजिक चांगलं काम व्हावं म्हणूनच ह्याच्यासाठी प्रयत्न केलेला आहे. तसेच विविध शाळांमधून तसेच एक खूप माझा काम मी आता सांगितला हाऊस ऑफ ओबेसिटी प्रिव्हेन्शन अँड एज्युकेशन हा शालेय विद्यार्थ्यांसाठी केवळ हेल्थ हा कन्सेप्ट मोठ्यापणे न राबवता लहानपणापासूनच त्याच्यावरती संस्कार झाला तर ते पुढे चांगल्या प्रकारे आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकतात. या सामाजिक स्तरावरती खूप मोठ्या प्रकारच्या मोहीम आपण सर या औरंगाबाद शहरामध्ये घेत असतात. तसेच ज्ञानाच्या अत्रेय प्रतिष्ठान हे NGO व PhD करणारा केवळ ज्ञानाच्या भूकेपासून कोणीही वंचित राहू नये म्हणून हे सेंटर पूर्णतः डेडिकेटेड आहे. यामध्ये ट्रेनिंग, रिसर्च मेथोडॉलॉजी, इंटरप्रिटेशन ऑफ संहिता यामध्ये आयुर्वेदाचा विस्तार व वैज्ञानिकदृष्ट्या आयुर्वेदाला जागतिक दर्जा देणे यासंबंधी अहोरात्र तेथे काम होत असते. चरक संहितेच्या बायोकेमिकल सरांचा जागतिक स्तरावरती सरांचे कामही खूप स्पृहणीय आहे. यामध्ये सध्या चरक संहितेचा बायोकेमिकल लँग्वेजमध्ये पुराव्यानिशी अनुवाद केलेला आहे. त्यासाठी BHU या संस्थेने सरांचा मोठा आता 4-5 महिन्यापूर्वी मोठा गौरव केलेला आहे. यामध्ये या संस्थेत सर आजही रिसर्च असोसिएट म्हणून कार्यरत आहे. तसेच WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या संबंधी एक हायपोथायरॉइड या संबंधात सरांनी मॅनेजमेंट डेव्हलप करण्यासाठी सरांची नेमणूक केली होती. तसेच सरांनी हे काम पूर्णतः केलेलं आहे. आपल्याला अतिशय अभिमानाची गोष्ट असं वाटतं की आता जे काही हायपोथायरॉइड संबंधात चिकित्सा आणि जे काही गाईडलाईन आहे हे सरांनी सुचवलेल्या या सगळ्या ह्याच्यातूनच आपल्यापर्यंत पोहोचली. यात आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून आयुर्वेदातील ओबेसिटी तज्ज्ञ म्हणून दिल्लीतील प्रगती मैदानावरती सुद्धा सरांना आत्मात गौरव दिले आहे. तसेच जामनगर युनिव्हर्सिटी, गुजरात युनिव्हर्सिटी, बनारस युनिव्हर्सिटी तसेच अनेक जीवन गौरव पुरस्कारांनीही सर सन्मानित आहे.
तसेच असंख्य सेमिनार, कॉन्फरन्स, वर्कशॉप यामध्ये सरांचा प्रामुख्याने सहभाग असतो की केवळ असं व्हायला नको की आयुर्वेदशास्त्र प्राचीन आहे, कुठं आपण नवीन सायन्सचा अभ्यास करून त्याची सांगड करू, जगाप्रमाणे आपण कसं आयुर्वेदाला प्रोमोगेट करू शकतो, या प्रकारे सरांचा नेहमी नवीन सेमिनार्स किंवा नवीन कन्सेप्ट, नवीन फार्मेकोलॉजी, बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी अशा विविध स्तरावरती जे लोक काम करतात त्यांच्याशी सर अतिशय अगदी स्वतःचं नॉलेज घेऊन दाखवतात. नवीन ह्याचा शास्त्राचा अभ्यास हे सर नेहमीच करत असतात. माणसाची ओळख त्याच्या बोलण्यातून सहवासाने होते. चला तर मग जाणून घेऊया डॉक्टर सबनीसांच्या आहारातील आरोग्याकडे. धन्यवाद. कार्यक्रम आपण सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी मी काही सूचना देऊ इच्छिते. तुम्ही सगळे सुज्ञ आहातच, मोबाईल सगळ्यांचे स्विच ऑफ असतीलच अशी मी अपेक्षा करते. या कार्यक्रमाच्या शेवटी काही मोजक्या प्रश्नांना उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करू. काहींना प्रश्न विचारायचे असतील तर आमची वेबसाईट www.jivanrekha.ayurved.com येथे तुम्ही संपर्क साधू शकता. त्यावरती तुम्ही आपले प्रश्न पोस्ट करू शकता. आम्ही आमच्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न करू. सगळ्यांना माहितीच आहे की हा प्रोग्राम निधी उभारणीकरिता आहे. त्यासाठी काहींना जर निधी देण्याची किंवा देणगी देण्याची इच्छा असेल तर बाहेर जीवनरेखा काउंटरवरती आम्ही एक डोनेशन बॉक्स ठेवलेला आहे. त्यामध्ये तुम्ही तुमचा निधी देऊ शकता. किंवा ज्यांना देण्याची इच्छा आहे पण आत्ता ज्यांच्याजवळ निधी नाही आहे ते त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर त्याच्यामध्ये ड्रॉप करू शकता. आम्ही त्यांना कार्यक्रमानंतर कॉन्टॅक्ट करू. आता मी डॉक्टर सबनीस सरांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात करावी. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग्. भारत हा देश अत्यंत संस्कृती प्रधान असा देश आहे. आमचे संस्कार अत्यंत जुने आहेत. जेव्हा आम्ही कुठली प्रार्थना करतो तेव्हा सुरुवात करतो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. जागतिक शांतीसाठी आमच्या ह्या सगळ्या संकल्पना आहेत, आमच्या ह्या सगळ्या प्रार्थना आहेत. असेच संस्कार आणि या संस्कारांच्याच आधारे अब्दुल कलामांनी आम्हाला व्हिजन 2020 दाखवलं. आणि ज्यावेळेस मी त्यांच्या लेक्चर्सचा थोडासा अभ्यास करत होतो त्यावेळेस असं लक्षात आलं की अब्दुल कलाम सरांनी सुद्धा भारतीय लोकांची संस्कृती जाणून घेऊन 2020 मध्ये आमचा भारत कसा असणार आहे याबद्दलचं प्रोजेक्शन अत्यंत सुंदर त्यांनी केलेलं आहे. आणि निश्चितपणे आज आपण बघतोय की आमचा देश हा त्या मार्गाकडे जात आहे. 2020 मध्ये भारत कसा असेल त्याबद्दलचं अतिशय सुंदर विवेचन अब्दुल कलामांनी केलंय. आणि त्याबद्दल आत्मस्वरूपम, त्यानंतर स्त्री संस्कृती, रिस्पेक्ट विथ द विमेन, ग्लोबल फॅमिली, शीलम सर्वार्थ धनम, मॉरल व्हॅल्यूज आर द अल्टिमेट नेचर, लोकसमस्थ, सुखिनो भवन्ति, वर्ल्ड हॅपीनेस अँड वेलफेअर, या सगळ्या कन्सेप्ट मधनं आमचं कल्चर आम्ही डेव्हलप केले. आणि वी आर गोइंग टुवर्ड्स 2020. आणि बघा 2020 मध्ये आम्ही किती $1 बिलियन कमवणार आहोत, आमचे किती इंजिनियर्स दुसऱ्या देशांमध्ये असणार आहेत, त्यांचं साधारणपणे 29 हे आमचं ऍव्हरेज वय त्यावेळेस असणार आहे. ते आमच्याकडे युथ असणार आहेत. आणि ते युथ आम्हाला 2020-2030 कडे आम्हाला नेऊ पाहत आहेत. हे सगळं बघत असताना अतिशय महत्वाची गोष्ट जी मला स्ट्राईक होते की हा दुसरा एक चार्ट तुमच्या समोर आहे. आणि हा चार्ट असं दाखवतो की 2030 मध्ये सर्वसाधारणपणे 154% मेटाबॉलिक डिसऑर्डर्स वाढणार आहेत. 154%. दिस इज द अनालिसिस ॲट अ ग्लोबल लेवल. ग्लोबल लेवलचं हे अनालिसिस आहे. आणि ज्यावेळेस 2020 कडे आम्ही झेपतोय आमच्या मनात ते स्वप्न घेऊन त्यावेळेस आमचा युथ कसा असेल. निश्चितपणे फिनान्शियली आम्ही खूप स्ट्रॉंग असू पण त्याच्यामध्ये आम्ही मेटाबॉलिक डिसऑर्डर्सनी ग्रस्त पण असू. आणि ज्यावेळेस एवढे ऍडव्हान्समेंट्स होत आहेत, खूप ऍडव्हान्समेंट्स आहेत. आज सहजासहजी कोणी मरत नाही. नोबडी डायज. कोणीच सहजासहजी मरत नाही.
टोलनाके खूप मोठे लागलेले आहेत. Everybody has to go through these big hospitals. Everybody has to take many more treatments. आणि तेव्हा कुठं असं मरण सहजासहजी येत नाही आजकाल. तर हे जे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आपण फेस करणार आहोत त्यावेळेस ती जी आपली प्रगती 2020-2030 मध्ये आमची आर्थिक प्रगती होणार आहे त्याला आमची तब्येत त्याला आमचं आरोग्य साथ देणार आहे का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि ज्यावेळेस एवढे मॉडर्न मेडिसिन मध्ये एवढे डेव्हलपमेंट्स होत आहेत ह्या डेव्हलपमेंट्स जे आहेत या डेव्हलपमेंट सोबत जर असे 154% जर आमचे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स वाढणार असतील तर मला असं वाटतं निश्चितपणे कुठतरी आपण चुकतो. ही ऍडव्हान्समेंट्स खूप आहेत, टेक्नॉलॉजीज खूप चांगल्या प्रकारच्या आलेल्या आहेत, टेक्निकॅलिटीज खूप चांगल्या आहेत, पण तरी पण आपण असं ऐकतो की 25व्या वर्षी हार्ट अटॅक, 30व्या वर्षी पॅरालिसिस, साधारणपणे कॅन्सरचं प्रमाण बऱ्यापैकी वाढत चाललेलं आहे. फक्त आपल्याला आपण बघतो की मेटाबॉलिक डिसऑर्डर्स मध्ये ओबेसिटी, हायपरटेन्शन, हायपरकोलेस्टेमिया यासारखे आजार आपण बघतो, पीसीओडी सारखे आजार बघतो, पण यासोबत कॅन्सर सारखा आजार पण लोक वर काढतोय, बऱ्यापैकी वर काढतोय. आणि हे सगळे आजार जर आम्हाला रिस्ट्रिक्ट करायचे असतील तर आम्हाला परत खूप मागे यायला लागेल. आम्हाला आमचे सोर्सेस शोधावे लागतील की का आम्ही आजारी आहोत. आता याचं महत्वाचं कारण म्हणजे की आम्ही वेस्टर्न स्टाईल जी आहे, नॉट कन्सिडरिंग द एपिजेनेटिक सायन्स, त्या क्षेत्रामध्ये त्या देशांमध्ये ज्या पद्धतीने लोक वागतात ती जीवनशैली जशाच्या तशी आम्ही भारतामध्ये अवलंबलेली आहे आणि ती जीवनशैली निश्चितपणे आम्हाला सुटेबल नाही. आपण बघतो की प्रत्येकाला असं वाटतं की मी 100 वर्ष जगायला पाहिजे, 100 years जिवे ते शब्दाचं म्हणजे आपण कोणाला विश जरी करतो वर्तमानपत्रामध्ये बघतो की माझ्या मित्राला 100 वर्ष आयुष्य असावं, पण ते आयुष्य कसं असावं हे शब्दासारखं असावं, ते अतिशय हेल्दी असावं. आणि म्हणून ते म्हणाले की जीवे ते शरदा शतम, 100 वर्षाचं आयुष्य शरद ऋतूसारखं अतिशय हेल्दी असणं आवश्यक आहे. आणि हे 100 वर्षाचं आयुष्य हेल्दी आयुष्य मिळण्याकरता आम्हाला 2 गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. आयुर्वेदाने अतिशय स्पष्ट सांगितलंय आजाराची 2च कारण, खूप सिंपल जात आहे, इट्स नॉट अ व्हेरी कॉम्प्लिकेटेड सायन्स, इट्स व्हेरी सिंपल. 2च कारण आहेत आहाराचे, आहारस्य विहारस्य अस्यात दोष गुणैः. एक आहार आणि दुसरा विहार. आहारस्य विहारस्य अस्यात दोष गुणैः धातुर्वी विभूतस्य अपि स्रोतस्य प्रदूषकः. या 2च आमच्या जर गोष्टी चुकत असतील तर ज्या ठिकाणी आम्हाला ज्या आजाराची कारणं माहित नाही त्या आजाराची कारणं तुम्हाला निश्चितपणे चुकीच्या आहारामुळे आणि चुकीच्या विहारामुळे दिसून येतात. अगदी साधी गोष्ट आहे बघा की सर्वसाधारण घरामध्ये मुलं 6 वाजता उठताना दिसणार नाहीत, 10-12 शिवाय, तर त्यांना पालकांना उठावा, पण 6 वाजता मुलं उठत नाही. ऑन द कंट्री आम्ही जेव्हा दिनचर्या सांगतो ती दिनचर्या सांगत असताना सूर्योदय इकडे होताना तुमचा पण उदय दिवसाचा व्हावा अपेक्षित आहे. कारण ज्यावेळेस सूर्योदय होतो एक कर्केडियन सायकल म्हणून सायकल आहे, मॉडर्न मेडिसिन हे केलेलं आहे, डेव्हलप केलेलं आहे की ज्यावेळेस सूर्योदय होतो त्यावेळेस विशिष्ट प्रकारचे काही हॉर्मोन्स त्यावेळेस सकाळी कॉर्टिसॉल आहे, TSH आहे, असे काही विशिष्ट हॉर्मोन्स त्यावेळेस सकाळी सिक्रेट असतात जे आम्हाला पूर्ण दिवस आम्हाला जगायला मदत करत असतात. म्हणजे एकीकडे सूर्य सकाळी 6 वाजता होणार आणि तुम्ही जर 10 वाजता उठणार तर तुमचं निसर्गाशी कुठेतरी नातं तुटत चाललंय, ते मिसमॅच होत चाललेलं हे पक्क आहे. त्यामुळे दिनचर्या कशासाठी सांभाळायची, आयुर्वेद दिनचर्या सांगतो कशासाठी सांभाळायची, दिनचर्या ह्याच्यासाठी सांभाळायची की तुमचं कर्केडियन सायकलशी तुमचं आयुष्य मॅच होणं अत्यंत गरजेचं असतं. जर कर्केडियन सायकलशी तुमचं जर आयुष्य मॅच होत नसेल तर निश्चितपणे कालांतराने तुम्ही भरपूर मेटाबॉलिक डिसऑर्डर्सला बळी पडणार आहात आणि त्यामध्ये इव्हन मेंटल डिसऑर्डर्स सुद्धा इन्क्लुडेड आहेत. सगळ्यात महत्वाची जी गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी आज जे काही 2 तास तुमच्यासमोर बोलणार आहे या प्रत्येक गोष्टीसाठी प्रचंड मॉडर्न मेडिसिनचे एव्हिडन्सेस आहेत. आयुर्वेदाचे तर सोडून द्या, आमचा विश्वास नाही आहे, पण मॉडर्न मेडिसिनच्या प्रत्येक गोष्टीसाठी एव्हिडन्सेस आहेत आणि तेच कोटेशन्स मी आज तुमच्यासमोर ठेवणार आहे. तर जीवन शब्द अशी जर आम्हाला 100 वर्ष जगायचं असेल तर आम्हाला आमचा आहार आणि आमचा विहार दोन्ही गोष्टी अत्यंत व्यवस्थित सांभाळणं गरजेचं असतं आणि तो आज कसा सांभाळायचा हे बघणं फार आवश्यक. कोणीतरी असं म्हणलं की द सिक्रेट ऑफ लॉन्जिव्हिटी इज नॉट टू ईट अंटिल वन इज रिअली हंग्री. खूप महत्वाचं वाक्य आहे की आम्ही तुम्हाला माहिती आहे SIR2 जीन थेरी,
SIR2 चेंज. काय माहिती का, जेव्हा आमच्या माझ्याकडे रुग्ण येतात आणि रुग्णाला मी सांगतो एवढेच जेवा, किंवा जे लोक उपवास करतात, नाही मला बीपीची गोळी घ्यायची, मला उपवास जमणार नाही, मला असं करायचं, मला उपवास जमणार नाही, असं कुठेही नाही सांगितलं, कुठलाही डॉक्टर सांगत नाही. अनलेस तुम्हाला सिव्हिअर डायबिटीस आहे, हायपोग्लायसेमिया होऊ नये हे चान्सेस, तरच त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं किंवा मायग्रेन सारखे आजार. पण उपवास करणं, धार्मिक उपवासाबद्दल मी बोलत नाहीये. मी बोलतोय आपल्या शारीरिक, म्हणजे धार्मिक उपवास खरोखर करायचा तर स्वार्थ आणि परमार्थ साधू शकतो, पण आम्हाला तो साधायचा नसतो. आम्हाला बटाट्याची चिप्स, साबुदाणे, म्हणजे लोक खूप लोक साबुदाण्याची उसळ खायला मिळतं म्हणून उपवास करतात. खूप फॅमिलीज मध्ये असलो किंवा आज काय साबुदाण्याची उसळ मिळते म्हणून करा उपवास. मग आणि त्या दिवशी एकादशी वगैरे असेल तर भरपूर पदार्थ, म्हणजे एकादशी आणि दुप्पट खाशी, म्हणजे ना स्वार्थ न परमार्थ काहीच होत नाही. ऑन द कॉन्ट्री यू आर लोडिंग युअर बॉडी अननेसेसरीली. तर तुमची जर लॉन्जिव्हिटी पाहिजे असेल तर सगळ्यात महत्वाचा उपवास हा फार महत्वाची गोष्ट आहे. आणि त्यासाठी SIR2 जीन थेरपी हे सांगते की ऑप्टिमम न्यूट्रिशन जर तुम्ही घेणार असाल तर तेवढा मोठं तुमचं, तेवढं लांब तुमचं आयुष्य असणार आहे. त्यामुळे उपवास हा अतिशय महत्वाचा घटक आहे आणि तो घटक आपण व्यवस्थित आपण जर पाळला, जर जोपर्यंत हंग्री आहे तोपर्यंत आपली भूक. सगळ्यात महत्वाचं काय माहिती का, की मला एक सांगा की किती लोकांना भूक लागते आजकाल, विशेष करून लहान मुलांना. आया तर भूकच लागू देत नाहीत लहान मुलांना. जसा तो ट्युशनचा आणि शाळेचा टाइम टेबल फिक्स असतो तसा खाऊ घालायचा टाइम टेबल पण आयांचा फिक्स असतो, वाटतं आहे. आणि त्यामुळे किती खेळतात, किती एनर्जी एक्सपेंड करतात, किती मैदानी खेळ खेळतात याकडे कोणाचंही लक्ष नसतं. पालक सुद्धा, पालकांना मार्ग पाहिजे, आरोग्य नको. तर हे जर तुम्ही जात असाल, जर आपल्याला जर आरोग्य जर चांगलं पाहिजे असेल तर आम्हाला भूक कडकडून लागू देणं अत्यंत महत्वाचं आहे. जोपर्यंत आम्हाला कडकडून भूक लागत नाही तोपर्यंत आम्ही अन्न सेवन करू नये असे स्पष्ट निर्देश आयुर्वेदाने दिले. त्यांचं असं म्हणतं की जीर्णे अश्निया, विमानस्थान आहे आयुर्वेद चरकचं आहे, विमानस्थान हे आहे जीर्णे अश्निया. जीर्णे अश्निया, जोपर्यंत आधीचं अन्न पूर्णपणे जिरलेलं नाही. किती सिंपल आहे, सांगायची गरज आहे, आपण सगळ्यांना सांगायला लागतं की जोपर्यंत आधीचं अन्न जिरलेलं नाही तोपर्यंत तुम्ही पोटात एकही घास टाकायचा नाही. सिंपल आहे. जोपर्यंत तुमच्या बॉडी डिमांडच करत नाही ना तोपर्यंत आम्ही काही खाणं गरजेचं नाहीये. आणि असं जर आम्ही सांभाळलं तर निश्चितपणे आम्ही आमच्या मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आम्ही बऱ्यापैकी काढून ठेवू शकतो. जर हे पाहिलं, दिस इज द बर्डन ऑफ मेजर नॉन कम्युनिकेबल डिसीजेस इन इंडिया. आणि त्यामध्ये कार्डिओव्हास्क्युलर डिसऑर्डर्स 35 मिलियन, 45 million diabetes, 2.5 million cases of cancer, 22 million cases of obesity, 1 million cases of cerebrovascular disease. Every 5th diabetic is an Indian and every 5th to 10th Asian Indian native urbanetic is a diabetic. मला सांगा किती टोल आहे, किती लोड आहे शासनावर आपला. आणि हे फक्त कशासाठी आहे, आमची चुकीची जीवनशैली आणि आमचा चुकीचा हा जीवनशैली जाऊ दे, असं काही उठायचं नाही, नका उठू. पण किमान त्यांनी असं म्हणलं नाही की विहारस्य आहारस्य अस्यात दोष गुणे असं म्हणलेलं नाहीये. आहारस्य विहारस्य अस्यात दोष गुणे म्हणले, म्हणजे आहाराला अत्यंत जास्त कसं इम्प्लिमेंट करायचं त्याबद्दल आता आपण विवेचन करूया. खूप महत्वाचं आहे की फूड अँड मॅन, फूड ऑक्युपाइज अ सेंट्रल पोझिशन इन लाईफ अँड बियॉन्ड अप्रेसमेंट ऑफ हंगर, पार्ट ऑफ आवर व्हॅल्यू सिस्टीम, सिम्बॉल ऑफ हॉस्पिटॅलिटी, प्लेजर, लव्ह, सिक्युरिटी. काही प्रेम जरी असेल तर खाऊ घालायचं. कोणी पाहुणा आला, भूक असो नसो खाऊ घालायचं. आम्ही कोणाकडे गेलो तर आम्हाला भूक आहे की नाही, त्यांनी मला चहा नाही केला, त्यांनी मला कॉफी नाही केली, त्यांनी मला विचारलंच नाही. एव्हरीथिंग सेटल करू. आम्ही लग्नात गेलो, तर लग्न कसं झालं, खूप छान झालं, गुलाबजामुन होते, अरे नवरा कसं झाला, बाकी कसं झालं, नाही गुलाबजामुन होते, रबडी होती, 5-5 मिठाया होत्या. म्हणजे एव्हरीथिंग इज अराउंड फूड, नथिंग इज बिहाइंड फूड. सोडून आम्ही काही बोलत नाही कुठे पण. सोशली पण गॅदरिंग्स असतील, इट इज फूड इज अ सेंट्रल पार्ट ऑफ द लाईफ. So food and man, they are having a very close relationship, and but that close relationship should be utilized very properly. As per Swami Vivekananda, if you want a good diet, if you go for a good diet, you will have a good health. To is a bad diet, you will have a bad health, and if is a bad health असेल तर definitely it will be a bad nation. So basically, good diet and good health leads to a good nation, which is the vision of Abdul Kalam sir in 2020, and definitely we are all responsible to help him. The most important quotation what I found in Vedas, in Atharva Veda, Aham Annam. मी अन्न स्वरूप आहे,
मी जो काही आहे, माझा जो स्वभाव आहे, माझी जी तब्येत आहे, माझं जे काही व्हिज्युअलायझेशन आहे, माझं जे काही आहे, हे सगळं अन्न आहे. अहम अन्न. किती महत्वाचं कोटेशन आहे. आज मी जे काही आहे, माझी जी विचार श्रृंखला आहे, माझी जी विचार प्रणाली आहे, हे सगळं काही जे आहे ते अन्न आहे. सो वी आर व्हॉट वी ईट. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे ह्याला लगेच मी दुसरं एक कोटेशन दिलं, विच इज फ्रॉम मॉडर्न मेडिसिन, दॅट इज न्यूट्रिशनल जिनॉमिक्स अँड न्यूट्रिजिनॉमिक्स. दिस इज अ व्हेरी इमर्जिंग सायन्स which tells about the epigenetics of the person. Nutrigenomics, की माझं जेनेटिक कोडिंग कसं झालेलं आहे, how are my gene will be expressed in my life. आणि हे कशावर डिपेंड करतं की माझे आजी आजोबा काय खात होते, माझे आई वडील काय खात होते, त्याच्यावर माझी तब्येत काय असणार आहे हे डिफाईन करायचं. हे सायन्स आहे. दॅट इज न्यूरोजिनॉमिक्स. हे सायन्स आहे. आणि दॅट इज व्हॉट अहम अन्नम. मी जे काही खाणार आहे ते मीच नाही, तर माझी मुलं, माझे नातू, माझे बंधू सुद्धा त्यांना सफर व्हायला लागेल, जशी माझी लाईफस्टाईल आणि ईटिंग पॅटर्न असेल त्यानुसार. सो डाएट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ, नॉट फॉर आवर सेक, बट आमच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी सुद्धा आम्ही आमचं आयुष्य आणि आमचं डाएट अगदी व्यवस्थित मेंटेन करणं फार गरजेचं असतं. काय पाळायचं? आम्ही जेव्हा लग्नात जातो किंवा लग्नात एखादा डायबिटिक पेशंट असेल, आपण आग्रह करतो, घ्या ना लाडू, घ्या ना. नाही मला डायबिटीस. डॉक्टर सांगतच असतो तुम्ही घ्या. मी सांगतो काही नाही होणार, तुम्ही घ्या. अरे म्हणजे त्याची उद्या शुगर वाढली तर तू येणारच का? इट्स नॉट लाईक दॅट. तुम्ही स्पष्ट, लोक घाबरतच सांगायला, स्वतःला सेल्फ एक्सप्रेस करायला सांगतात. विशेष करून जेव्हा माझ्याकडे ओबेस पेशंट येतात, ते ओबेस पेशंट इतकी घाबरतात, नाही मला सांगायचं नाही की मी अंडर ट्रीटमेंट. अरे एवढा मोठा देह दिसतोय ना, का बरं लोक असं करतील तुम्हाला? ऑन द कॉन्ट्री, लोकांना सांगा की तुम्ही हेल्प करा, मला वजन कमी करायचं. You should behave like that. You should be self-expressive. आणि we are not self-expressive at all. त्यामुळे माझ्या मते कोणाला आग्रह करणं आणि कोणाकडनं आग्रह सहन करून घेणं दोन्ही महापाप आहेत. कशासाठी? त्यांची तब्येत आहे, त्यांना सांभाळून घ्या. तुम्ही का बरं आग्रह करताय त्यांना? तेव्हा मला बफे सिस्टम फार छान वाटते. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं घ्या, पण ते होत नाही. खूप पदार्थ असतात, आधी सगळीकडे पाहिलं जातं काय खाऊ काय नाही, ठरवलं जातं हे डिश खायची ते डिश. आपण वी कॅन कंट्रोल आवर इमोशन्स विथ फूड, आणि वी हॅव टू लर्न टू कंट्रोल आवर इमोशन्स विथ द फूड. सो दॅट्स व्हाय सिन, टू गेट फोर्स टू ईट अँड टू फोर्स एनिबडी टू ईट, हे मोठं पाप आहे. त्यामुळे कोणालाही आग्रह करू नका आणि कोणाचा आग्रह सहन पण करू नका, तरच तुम्ही तुमचं पूर्णपणे जे कोरम आहे डाएटचं हे व्यवस्थित मेंटेन करू शकाल. ह्या जेव्हा आम्हाला हे जेव्हा शास्त्र सगळं आता आपण बघितलं, बाहेरचं वातावरण जे आहे ते नंबर ऑफ फूड स्टफ्स आहेत, की चायनीज आहे, त्याच्यानंतर पंजाबी आहे, त्यानंतर कंटिनेंटल आहे, इटालियन आहे, अमेरिकन आहे, सगळे एवढे जे पदार्थ तुम्हाला सगळ्यांना दिसतात. आणि त्यानंतर पण बऱ्याच टीव्हीच्या ऍड्स आहेत की दिस इज गुड, बऱ्याच वेबसाईट्स आहेत अबाउट फूड, बरेच फूड क्लेम्स आहेत, बरेच वर्तमानपत्रामध्ये ऍडव्हर्टाइजमेंट्स आहेत, बरेच ओव्हर क्लेम्स टीव्हीच्या ऍडव्हर्टाइजमेंट्स मध्ये की ही उंची वाढते, त्यांनी असं होतं, त्यांनी तसं होतं, त्यांनी खूप गोड होतं, रोज खा अंडे, रोज हे खा, खूप काही आहे. मग एक्झॅक्टली आमच्यासारखे परत वेगळे असे उठतात, ते तर काहीतरी वेगळं सांगतात, भाज्या खाऊ नका, फळं खाऊ नका, हे खाऊ नका, ते खाऊ नका, तुम्ही रोड राहा. म्हणजे एव्हरीबडी, द पीपल आर टोटली डिस्टर्ब इन द सोसायटी, टोटली डिस्टर्ब. नोबडी इज हॅविंग द करेक्ट नॉलेज अबाउट इट. आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आपली स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी की व्हॉट इज द करेक्ट नॉलेज. It is not the responsibility of any doctor. It is not the responsibility of any dietitian. But body is yours. तुमचं शरीर आहे ना, आणि तुम्ही जो रोज आहार खाता त्याचा रोजचा रोज परिणाम तुमच्या शरीरावर होणार आहे ना, तर who is responsible to take the knowledge? You are only the responsible person to take the knowledge about that. त्यामुळे तुम्ही स्वतः जसं हे सगळं शिकताय, तसं बाकीचं तुमच्या शरीराच्या आहाराबद्दल पण तुम्ही शिकणं अत्यंत गरजेचं असतं. These are the things about the diet among all the people in the society. सगळ्या लोकांना खूप भीती आहे, प्रचंड, they are helpless, they have a guilt. मला खूप छान वाटतं लोकांना जेव्हा गिल्ट येतं तेव्हा, की नाही सरांनी सांगितलं एकच पोळी खा, 4 खाल्ल्यातच, पण ठीक आहे कुठे मन खातंय, तर एव्हरी टाइम यू शुड बी हॅव अ गिल्टी फील इफ यू आर ब्रेकिंग द डाएट कंट्रोल्स. तुम्हाला नेहमी गिल्टी फील असणं आवश्यक आहे, पण हेल्पलेस असू नका. हेल्पलेस असू नका. त्याला नंबर खूप वेबसाईट्स खूप चांगल्या आहेत, त्याच्यावर तुम्हाला एक्झॅक्ट डाएट कंट्रोल कसं करायचं ह्याच्याबद्दल पूर्णपणे माहिती मिळते, आणि त्याप्रमाणे तुम्ही फॉलो करा. तुमच्या नजीकच्या डॉक्टर्सला विचारा, जे डाएट मध्ये खूप चांगलं त्यांचं काम आहे, त्या लोकांकडून तुम्ही इन्फॉर्मेशन मनाने काही घेऊ नका. मला बरेच लोक काय करतात, फळं खूप हलकी आहेत, कोणी सांगितलं तुम्हाला?
अमुक पदार्थ खूप हलका आहे, अमुक पदार्थ खूप, हे आपल्या भारतामध्ये ह्या खूप गोष्टी आहेत की हे उष्ण आहे आणि हे शीत आहे, हे थंड आहे, हे गरम आहे, हे खूप गरम पडतं, हे खूप थंड पडतं, आणि हे खूप जड आहे आणि हे खूप हलकं. तुम्हाला कोणी सांगितलं हे सगळं? On what criteria, on what basis you have decided all these things? त्यामुळे तुमच्या मनाने काही करू नका. प्लीज टेक द हेल्प ऑफ द पीपल. की ज्यावेळेस आम्ही असं जेवायला जातो लोकांकडे, किंवा आम्ही महाराष्ट्रामध्ये आता आज नाथषष्ठी आहे किंवा असेच जेव्हा काही सामाजिक कार्यक्रमाला आम्ही एकत्र जेवतो त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये एक पद्धत आहे, दासगोरांना घेतलेलं हे की वदनी कमल गीता नाम ख्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम गीता हुकाचे, जीवन करी जीवितवा अन्न हे पूर्ण ब्रह्म, आणि उदर भरण नव्हे जाणीचे यज्ञ कर्म. किती चांगलं आहे. उदर भरण नव्हे जाणीचे यज्ञ कर्म हे कळतच नाही जेवताना. सगळ्यात मोठा लूपहोल तिथे की उदर भरण नव्हे जाणीचे यज्ञ कर्म हे म्हणल्यानंतर इथपर्यंत पोट भरेपर्यंत जेवायचं कोणी सांगितलं? समर्थ रामदास काय म्हणत असतील वर बसून, कशासाठी लिहिलंय मी सगळं की उदर भरण हे जाणीचे यज्ञ कर्म. पण 2 लाडू 3 लाडू 4 लाडू 4 जिलब्या 5 जिलब्या अगदी पोट भर जेवायचं. मग हे म्हणू नका, सिंपल हे म्हणू नका. आणि जर तुम्हाला खरोखर उदर भरण हे जाणीचे यज्ञ कर्म हे जर फॉलो करायचं असेल तर उपरत आपल्याला आयुर्वेदाकडे यायला लागेल. आयुर्वेदाने एक्झॅक्टली सांगितलंय की उदर भरण हे जाणीचे यज्ञ कर्म म्हणजे एक्झॅक्टली काय, अगदी स्पष्टपणे अगदी सिंपली आयुर्वेदाने सांगितलंय. आणि त्यांनी असं सांगितलं की आम्ही उदर बघायचंय, आम्हाला आमचा जो आयुष्याचा जो रथ आहे तो आम्हाला चालवायचा आहे, आणि त्याच्यासाठी इंधन जे आहे ते इंधन आमचा आहार आहे. मला काय ते बजाजच्या स्कूटर्स आठवतात जुन्या, त्या बजाजच्या स्कूटर अशा वाकड्या केल्याशिवाय कधीच चालू व्हायच्या नाही, आणि मग कळलं की त्या कार्बोरेटर मध्ये पेट्रोल जास्त असायचं म्हणून चालू होत नाही. सेम कंडिशन आहे आपली की आम्हाला पेट्रोल खूप जास्त होत आहे आणि म्हणून आम्हाला मेटाबॉलिक डिसऑर्डर्स होतात. हे फक्त लक्षात ठेवा. मग आहार किती घ्यायला पाहिजे? आम्ही अगदी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की आमचा जो आहार आहे तो आम्ही पोटाचा एक भाग समजला तर अर्ध पोट आम्ही जेवायला पाहिजे. आम्ही अर्ध पोटी जेवायला पाहिजे. म्हणजे आमच्या पोटामध्ये जर 5 पोळ्या खायची कॅपॅसिटी असेल, 6 पोळ्या खायची कॅपॅसिटी असेल, मावायची कॅपॅसिटी असेल तर ते फक्त अर्ध भरलं पाहिजे. 2 किंवा 3च पोळ्या आम्ही जेवलं पाहिजे. उरलेला जो अर्धा भाग आहे तो अर्धा भाग आम्ही पाण्याने भरला पाहिजे आणि अर्धा भाग आम्ही रिकामा ठेवला पाहिजे. एवढंच आमचं जेवण असावं. म्हणजे तुमचं जेवण झाल्यानंतर तुम्हाला जो कोणी सांगितलं की परत जेवढी तेवढीच जेवायची तुमची कॅपॅसिटी पाहिजे. इतकंच आमचा रोजचा आहार. किती सिंपल येतात ते, कॅलरीज लागत नाहीत, काही मोजावं लागत नाही, सो सिंपल. एवढंच तुमचं पोट भरा. मग तो पदार्थ जड असो वा हलका असो, इररेस्पेक्टिव्ह ऑफ जड आणि हलकं, जे तुमच्या थेरीज ज्या काही असतील त्या, इररेस्पेक्टिव्ह ऑफ जड आणि हलकं तुम्ही तुमचं अर्धपोटी तुमचं रोजचं जेवण पाहिजे, उपासाच्या दिवशीचं नाही. आणि आमची मेन उपासाच्या दिवशी आम्ही पोट भरतो. मला बरेच प्रश्न एकादशीच्या दिवशी तर एवढे कोण असतात, सर उपवास आहे काय घेऊ? किती चुकीचा प्रश्न विचारतो. प्रत्येक इतके फोन येतात, उपवास आहे सर काय घेऊ? तर उपवासाला उपवास करायचा आहे, क्लिअर आहे. उपवासाला काय घेऊ का बरं विचारता तुम्ही? आम्ही नोटीस लावून होतो दवाखान्यात, उपवासाला काही जेवायचं नाही, कारण का ओबेसिटीची डील करतो ना आम्ही. हे किती साधी गोष्टी, उपवासाला काय घेऊ, आणि त्यानुसार आम्हाला अर्धपोटी आमचं जेवण करायचं. आपल्याकडे बघा, आमच्याकडे जर पाहुणे आले तर काय होतं माहिती आहे का, की आपण म्हणतो की सावकाश जेवा, आरामशीर होतं, सावकाश जेवा. ह्या सावकाश जेवा या शब्दाचा अर्थ तुम्ही खूप आरामशीर जेवा, हळूहळू जेवा असा किंचित नाही. त्या सावकाश जेवणाचा किती क्लिअर अर्थ आहे, तुम्ही अवकाश जेवा, पोटात जागा ठेवून जेवा. पूर्ण पोटात जागा पाहिजे तुमच्या. आकाश राहू द्या, अवकाश, पोटामध्ये आकाश असू द्या, रिकामा ठेवा. दुसऱ्या दिवशी आमची आठवण काढा, असं होऊ देऊ नका. तेव्हा अवकाश जेवा हा अतिशय महत्वाचा आहे की तुम्ही पोटामध्ये जागा ठेवूनच जेवलं पाहिजे. आणि किती जेवलं पाहिजे तर अर्धपोटी जेवलं पाहिजे. तुमचं 1/4 पोट तुमचं पूर्णपणे रिकामं पाहिजे आणि 1/4 पोटामध्ये फक्त पाणी पाहिजे. या पद्धतीनेच तुमचा आहार असणं आवश्यक आहे. आणि इट इज इररेस्पेक्टिव्ह की तुम्ही किती जड खाताय आणि किती हलकं खाताय. मग मुरमुरे आहेत, चालतं ना पोटभर, काय प्रॉब्लेम नाही. हलके आहेत ना, ते पण अर्धपोटीच. चिकन खाताय ते पण अर्धपोटीच. व्हॉट एव्हर यू आर इटिंग, इररेस्पेक्टिव्ह तुम्ही काय खाताय यापेक्षा तुम्ही ते किती भरताय याला जास्त महत्वाचं आहे. म्हणजे मी ते नेहमी त्या गृहिणींना उदाहरण देतो की मिक्सर असतं ना, मिक्सरमध्ये पूर्ण गच्च म्हणून डब्यात शेंगदाणे टाकले तर मिक्सर फिरवलं तर शेंगदाणे बारीक होत नाही. त्याचप्रमाणे तुम्ही जर पोट गच्च भरलं तर ते पूर्ण पचणार नाही. तुमचा जो उद्देश आहे पचवायचा ते तुमचं साध्य होणार नाही. त्यामुळे तुम्हाला जे काही जेवायचं तुम्हाला अर्धपोटीच जेवणं आवश्यक आहे. फार वेगवेगळे मतमतांतर आहेत.
मग नाश्त्यामध्ये काय कुछ तो हलका नाश्ता होतो, इडली खाई या पोहे खाई, नाही इडली हलकी ना पोहे हलके, हा तुमचा समज. इडलीचा तुम्ही ग्लायसेमिक इंडेक्स पाहिला का कधी? आपल्याला सगळ्यांना वाटतं की इडली बहुत हलकी आहे, डायबिटिक पेशंट पण चलती आहे, नाही चलती. इडलीचा ग्लायसेमिक इंडेक्स तांदूळापेक्षा पण जास्त जातो. तेव्हा असे जे पदार्थ आहेत, हे पदार्थ हलके कुठले पदार्थ आणि जड कुठले पदार्थ आहेत ह्याच्यावर खूप मोठे पॅरामीटर्स आहेत आणि ह्या पॅरामीटर्सवर ठरतं बरोबर की तो पदार्थ खरंच हलका आहे की खरंच जड आहे. तेव्हा पोह्यांबद्दल काय म्हणते आणि पोह्यांबद्दल चरक संहिता काय म्हणते? पृथुका गुरव बल्ल्या कपाहा विष्ठंब कागिणी, अतिशय जड पदार्थ आहे पचायला, बघा तुम्ही खा. खरोखर जर एक प्लेट पोहे खाल्ल्याने खरोखर भूक लागत नाही. त्याचप्रमाणे खिचडीच आहे. कृषरा, खिचडीला संस्कृतमध्ये कृषरा म्हणतात. कृषरा, कृषरा ब्रहणी बल्ल्या रसायनी आणि यानंतर सगळ्यात शेवटच्या श्लोकामध्ये त्यांनी म्हटले की बुद्धिविष्टमी, करेक्ट, थँक्यू. बुद्धिविष्टमी, बुद्धीचा विष्टंब करणारी. आणि आम्ही काय करतो? खिचडी रात्री झोपताना खातो, जी अतिशय जड पचायला. हे जेव्हा विरुद्धाचा विषय तेव्हा आपण पुन्हा चर्चा करू. तर काय वन प्रोटीन्स आणि वन कार्बोहायड्रेट्स दे आर नॉट कुक्ड ॲट अ इक्वल टेम्परेचर ॲट अ गिवन टाइम. तेव्हा हे जे पदार्थ आहेत हे पदार्थ खिचडी अत्यंत, आणि त्याच्यावर आम्ही परत 2 चमचे तूप टाकतो, खूप चांगलं लागतं, अजून जड करतो त्याला आणि मग खातो. खिचडी करायची पद्धत अतिशय व्यवस्थित वर्णन केली आहे वेदामध्ये. सूप हा संस्कृत शब्द आहे, कदाचित तुम्हाला माहिती नसेल. सूप हा संस्कृत शब्द आहे. चरक संहितेमध्ये सूप हा शब्द वापरलाय सूपला. तर या प्रकारचं सूप यवागू कृषरा या पद्धतीने कसे तयार करायला पाहिजे अतिशय शास्त्रीय वर्णन आयुर्वेदामध्ये आहे. त्याचप्रमाणे पोह्यांचं तुम्हाला साधारण उदाहरण दिलं की पृथका गुरव बल्ल्या कफ विष्ठंब करणं, अतिशय जड पदार्थ. तेव्हा असे पदार्थ खाण्यामध्ये करायचे नाही. दुसरा जो पदार्थ आहे तो विशेष करून आयुर्वेदाचे लोक अपोज करतात आणि ज्याला असं वाटतं की ठीक आहे कशासाठी अपोज करतात हे लोक की दही. तर ऍक्च्युली FDA थाळीमध्ये इंडियन थाळीमध्ये दही कंपल्सरी केलेलं आहे. दही आणि मटकीची उसळ दे हॅव मेड इट कंपल्सरी इन इंडियन थाळी बाय FDA. जिथे जिथे थाळीचे रेस्टॉरंट असतात ते तुम्हाला दह्याचा काही ना काही पदार्थ सापडतो. तर हे जे पदार्थ आहे दह्याचं काय म्हणणं की ना चावलं ना ते नित्यम, रोज दही दही नित्य खाण्याचा पदार्थ नाहीये. ना अभिनव नित्य खाण्याचा पदार्थ ताक आहे. त्यांनी पुढे वर्णन केले की तुम्हाला जर रेग्युलर सेवन करायचं असेल काही पदार्थ तर यू शुड कन्झ्युम बटरमिल्क. देयर इज लॉट ऑफ डिफरन्स. बटरमिल्क जरी दह्यापासूनच तयार नसेल तरी देयर इज अ लॉट ऑफ डिफरन्स विथ द प्रॉपर्टी. दही शोधकर आहे, सूज निर्माण करणार आहे, ताक सूज कमी करणार आहे. त्याच्या काय एक्झॅक्टली फार्माकोलॉजिकल ऍक्टिव्हिटीज आहेत त्यानंतर आपण डिस्कस करू, कारण वेळेचा खूप कन्स्ट्रेंट आहे. अन्न ग्रहण करून खूप छान वर्णन केलं आहे त्यामध्ये आणि तो वर्णन असा केलेला आहे की अश्निया तन्मना भुक्त्वा पूर्वम तु मधुरम रसम. सगळ्यात आधी आम्ही मधुर रसाचे पदार्थ सेवन करायला पाहिजे. त्यानंतर लवणाम्ल तथा मध्ये कौतिकता विकासता पुरातर्व पुरुषोष्णियात मध्ये तु कठिनाशना आणि सगळ्यात शेवटीमध्ये अंते पुनर्प्रवासी न बलारुके न मुंचित. किती विरोधाभास आहे. आता काय समजली का जेव्हा मला ऍक्च्युली आपण आधी पाहिजे की जोपर्यंत आम्हाला भूक लागत नाही तोपर्यंत आपण जेवायचं नाही. मग ज्यावेळेस आम्हाला खरोखर भूक लागलेली असते त्यावेळेस पाचक स्त्राव सगळे आमच्या आमाशयात स्त्रवलेले असतात, खूप छान, आणि दे आर रेडी टू डायजेस्ट द फूड. त्यावेळेस जे पदार्थ पचायला खूप जड आहेत ते पदार्थ आम्ही सेवन करणं आवश्यक. मग पचायला जड कुठले पदार्थ आहेत? मग सगळे जे काही डेझर्ट्स आहेत, सगळे डेझर्ट्स पचायला जड आहेत ते सगळ्यात आधी आम्ही खायला पाहिजे. त्यानंतर मग आम्ही बाकीचे पदार्थ लवणाम्ल म्हणजे आमचे जे काही भाज्या आहेत वगैरे आम्ही जे काही करतो ते आम्ही नंतर खायला पाहिजे. पुनर्प्रवाह त्यानंतर आम्ही सूप घ्यायला पाहिजे आणि त्यानंतर पाणी, त्याच्या आधी आणि नंतर पाणी प्यायला पाहिजे किंवा त्या सोबत पाणी प्यायला पाहिजे. नेमकं उलट आम्ही करतो. आम्ही आधी बघतो की सलाड्स वगैरे कुठे काय, सलाडची एकदम थोडी खातो फक्त नावापुरतं सगळ्यांसमोर घ्यायला लागतं आणि त्यानंतर मग आमचा पूर्ण मोर्चा की कुठं कुठं कशा खायचे, मग इंडियन, मग चायनीज, मग साऊथ इंडियन, सगळे स्टॉल्स, सगळ्या स्टॉल्सवर एक फटका मग त्यातनं सर्व थोडं एवढी मोठी प्लेट आम्ही भरायची. सगळं झाल्यानंतर पोटावरून हात फिरवून मग काय डेझर्ट इथपर्यंत आमचं हे असेल आणि त्यानंतर त्यानंतर पुन्हा आम्हाला परत चहा कॉफी लागते. हे सगळं घेतल्यानंतर मग आम्हाला असं वाटतं ओके रिसेप्शन झालंय, बहुत अच्छा हुआ. बाकी मध्ये नवरा बायको कसे आहेत, काय त्याचं नाव काय इथपर्यंत माहिती नसतं. लिटरली फॅक्ट आहे. पण दिस शुड नॉट
किमान क्रम तर आपण सांभाळू शकतो ना. तुम्हाला खरोखर भूक लागलेली असेल रिसेप्शनला जाताना, आधी काय ते डेझर्ट्स खाऊ द्या, ये माल पहिले खा, बाद में देखो सलाड ब्रेड खाने का या नहीं खाने. फर्स्ट यू टेक कंज्यूम डेझर्ट्स इफ यू आर हंग्री, and if you are not hungry, really you are full, but you have to attend the reception, then take only salads. So it is a relative term again. It is a relative. तुम्हाला भूक किती लागली आहे त्यानुसार ठरवा, पण खरोखर अपेक्षा अशी की भूक लागल्याशिवाय जेवायचं नाही, तर सगळ्यात आधी तुम्ही गोड पदार्थांचं सेवन करणं अत्यंत गरजेचं असतं. पण करताना किती वेळा जेवायचं खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. एकीकडे मॉडर्न मेडिसिन सांगतं की थोडं तुम्ही 1-2 तासाला जेवायला पाहिजे. जेव्हा मग आमच्याकडे रुग्ण येतात, सर मग आम्हाला थोडं जेवायला सांगितलं, आणि थोडं बिलकुल खरं आहे, ते 100% खरं की यू शुड इट इन व्हेरी स्मॉल, छोट्या अमाऊंट्स तुम्ही खायला. पण तुम्हाला एक गोष्ट सांगता की छोटी अमाऊंटला तुम्ही पचवू शकणार नाही. ह्याचं कारण काय माहिती का, आपल्याला छोट्या अमाऊंटमध्ये खायची सवय नाही. मग छोट्या किती चटकोर पोळी खायला पाहिजे. मग एकदा खायला बसल्यावर चटकोर पोळी कोण थांबते मला सांग. त्यापेक्षा आयुर्वेदाने फार साधे प्रिन्सिपल्स दिलेले की सायं प्रातः मनुष्याणाम आश्रम श्रुतिविचोदितम नांतर भोजन पूजात अग्निहोत्र समोविधी. जेवण 2च वेळेस करायचं आणि अतिशय स्पष्ट सांगितलंय, नांतर भोजन पूजात अग्निहोत्र. संध्याकाळी सूर्यास्तानंतर जेवण करायचं नाही. जेवण 2च वेळेस, सकाळी आणि संध्याकाळ व्हायच्या आधी. म्हणजे जैनिझम हे जे फॉलो करतो इज व्हेरी परफेक्ट, इट्स व्हेरी परफेक्ट. सो नांतर भोजन पूर्यात अग्निहोत्र समोविधी सायं प्रातः आश्रम यामध्ये न भोक्तव्यम याम युग्मम न लंघय. परत त्यावेळेस त्यांनी अति डीपने सांगितलेलं आहे की याम मध्ये न भोक्तव्यम. 3 तासाच्या मध्ये जेवण करू नका. एक याम म्हणजे 3 तास. 3 तासाच्या मध्ये जेवण नाही करायचं. किमान तुमच्या 2 जेवणाच्या मध्ये किमान 3 तासाचं अंतर असणं आवश्यक आहे. आता मित्राकडे जेवण येतो मुलगा, कुठे आई बाबांना सांगा मित्राकडे जेवण आलो, किंवा नवरा कुठं बाहेर जेवण आलो, पुन्हा एकदा जेवण. इट्स नॉट लाईक दॅट. किमान 3 तासाचं अंतर पाहिजे 2 खाण्यामध्ये. 2 जेवणामध्ये म्हणल्यापेक्षा 2 खाण्यामध्ये किमान 3 तासाचं अंतर पाहिजे. 2 मेन जेवणामध्ये 6 तासांचं अंतर पाहिजे. आणि 3 तासाच्या वर उपाशी पण नाही राहायला पाहिजे. म्हणजे उपाशी नाही राहायचं 3 तासाच्या वर. त्याच्यामध्ये अगदी ज्याला आपण अल्पोपहार म्हणतो, अगदी थोडंसं 1 घास 2 घास 3 घास इतकंच तुमचं खाणं पाहिजे. जर तुमचं आणि बेसिकली सगळ्यांचं सिलेक्टेड लाईफस्टाईल आहे ना, कोणी फार मेहनत करत नाही. सगळे जण म्हणतात बहुत काम आहे. मग सकाळी उठतो आपण, गाडीमध्ये बसतो, गाडीमध्ये बसून मग ते आजकाल IT वाले खूप आहेत, IT मध्ये जातात, तिकडे लगेच 8 तास 10 तास 12 तास तिथंच बसलेले असतात. घरी येतात, घरी येऊन परत बसलेले असतात. म्हणजे एकंदरीत स्ट्रेसफुल वर्क खूप आहे, पण फिजिकल ऍक्टिव्हिटीज काहीच नाही. आणि जेव्हा फिजिकल ऍक्टिव्हिटीज नाहीये त्यावेळेस तुमचा आहार अत्यंत अल्प असणं आवश्यक आहे. मग नॉर्मली म्हणतो मी किती जेवायला पाहिजे, मग एक सगळ्यांचा ठोकताळा ठरलेला असतो की पुरुष साधारण 2 ते 2.5 पोळ्या, बायका साधारण 3 ते 2 पोळ्या. फिक्स कशासाठी एवढं फिक्स केलं माहिती नाही. मग तुमच्या 2 पोळ्या झाल्या नाहीत, एक खाली जर नवरा म्हणला बस झालं, तर बायकोला तुमच्या 2 पोळ्या झाल्या दुसरी पण खा. अरे पण भूक आहे का तुम्ही, हे बघणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे हा जो नियम आहे, यामध्ये न भोक्तव्यम यामध्ये रसोत्पत्ती रसोत्पत्ती याम युग्मम बलाक्षया. म्हणजे 2 याम 6 तासाच्या वर जर तुम्ही उपाशी राहिला तर मग तुमचा एनर्जी तुमची थोडी बलाक्षय, याम युग्मम बलाक्षया म्हणतात की 2 याम 6 तासाच्या वर जर तुम्ही उपाशी राहिला तर तुम्हाला वीकनेस येण्यास सुरुवात होऊ शकते. या पद्धतीनेच तुम्ही तुमचं जेवण ठेवायला पाहिजे. दिवसातून 2 तास सकाळी आणि संध्याकाळी. खूप रात्री उशिरा जेवण अपेक्षित नाहीये. 12 आताचा उशिरा म्हणजे साधारण 12-11 इतक्या वाजता जेवायचं आणि लगेच बरेच लोक जेवता झोपतात. माझ्याकडे आहे तशी गोष्ट, लिटरली जेवता झोपणारे लोक. तर ही परिस्थिती कृपया आपली होऊ देऊ नका. कसं जेवायचंय, सगळ्यात महत्वाचं सिंपल गोष्टी सांगितल्या. तन मना भुंजित, कृपया मन लावून जेवण. तर तुमचं अटेन्शन तुमचं पूर्णपणे जेवणात पाहिजे, कम्प्लिटली जेवणात. आणि आजकाल सगळेजण बेसिकली माझे मुलं मी जेव्हा सांगायचो की बाबा तुम्ही बाहेर नका बसू जेव्हा का जेवायला, स्वयंपाक ड्रॉइंग रूम मध्ये टीव्ही लावलेला तिथे नका जेव. आता कसं होतं माहिती का, आम्ही पण त्यांच्यासोबत ड्रॉइंग रूम मध्ये जेवायला बसतो. ही प्रत्येक घराघरामधली परिस्थिती आहे. म्हणजे तळमळा तुम्ही मन लावून जेवणच करण्याचं, मन लावून तुम्ही जेवण करणार नाही. अहमन्नम म्हणतोय आपण, मी अन्न आहे आणि जे अहमन्नम आहे तेच मी जर मन लावून करणार नाही तर त्याचं पचन व्यवस्थित होऊच शकणार नाही. समजा तुम्हाला जेवण करताना तुमचं लक्ष जर जेवणात असेल, फॉर एक्झाम्पल जेवण करता करता तुम्हाला जर एकदम एखादी बॅड न्यूज कळाली किंवा जेवण करता करता तुम्ही जर वेगळ्या थिंकिंग प्रोसेस मध्ये असाल तर तुमची लाळ व्यवस्थित स्त्रवत नाही.
तुम्ही त्याचा टेस्ट सुद्धा घेत नाही आणि त्याच पद्धतीने आपण आहार सेवन करत असतो. त्यामुळे तन मना भुंजिता अतिशय महत्वाचं आहे. मन लावून आणि आत्म्याची समीक्षा करून भोजन करणे, स्वतःचं परीक्षण आणि आहाराचं परीक्षण दोन्ही करून जेवण करणे अतिशय दिस इज द फॅशन. एव्हरीबडी. आणि तुम्हाला मी पुढचं जे स्लाइड दाखवतो इतकी घाणेरडी स्लाइड तुम्हाला सांगतो मी. म्हणजे टीव्हीवर नाही का ते संडास फ्लश करायचं ऍडव्हर्टाईज चालू असते डिटर्जंटची. ते दाखवतात सॅनिटरी पॅड्स दाखवतात आणि इकडे आम्ही जेवण करतो ते पाहतात. हाऊ बॅड इट इज. किती हीट होणार ही गोष्ट. पण देअर ऑल्सो वी डायजेस्ट इट. पण तुम्हाला मी खरं सांगतो तुमच्या अन्नाचं पचन व्यवस्थित होत नाही. बिकॉज युअर माइंड इज नॉट ॲट ऑल कॉन्सन्ट्रेटिंग ऑन द फूड व्हॉट यू आर इटिंग. दोनच तर अग्निहोत्र आहे ना. तुम्ही स्वतःचा अग्नी तेवढ ठेवायचा आहे. मला एक सांगा की ज्यावेळेस तुम्ही एखाद्या पेट्रोलच्या गाडीत टाकायचं असेल तर आपण बघतो नाही बॉस वो पेट्रोल पंप पे अच्छा मिळता है वहां पर जाएंगे और गाड़ी में पेट्रोल डालेंगे. एवढं तुम्ही गाडीचाच विचार करता मग तुमच्या पेट्रोलचा विचार इतका खराब कशामुळे. You should also consider about your own petrol. It is a fuel. It is a fuel for your body. So तुम्हाला माहिती आहे की नाही इकडे खराब मिळतं तिकडे भेसळ असते तिकडे लोक इकडे 5-5 किलोमीटर दूरचा पेट्रोल भरून जातो. मग आम्ही आमचा आहार इतक्या म्हणजे दुर्लक्षित प्रमाणे का सेवन करायचा तो पण आम्ही व्यवस्थित सेवन करणं आवश्यक आहे. मग ज्यावेळेस आहारावर आम्ही येतो की ब्रॉडली स्पीकिंग आहाराचे जे काही क्लासिफिकेशन केलेलं आहे मॉडर्न. आम्ही तुम्हाला मॉडर्न मेडिसिन नुसार सांगतो नंतर मग आयुर्वेदानुसार सांगतो. मॉडर्न मेडिसिन जे काही ब्रॉड क्लासिफिकेशन केलं इट्स व्हेरी सिम्पल ऑल्सो की कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, विटामिन्स, मायक्रोन्यूट्रिएंट्स, मॅक्रोन्यूट्रिएंट्स यापेक्षा पलीकडे काही नाही. या पद्धतीनेच आमचं क्लासिफिकेशन आहे. आणि एव्हरीबडी सगळ्यांना सगळे पॅनिक असतात की आम्हाला विटामिन्स कुठून मिळणार. वी वॉन्ट विटामिन्स, वी वॉन्ट प्रोटीन्स, वी वॉन्ट कार्बो. या पद्धतीने सगळे जेव्हा रुग्ण येतात ते याच पद्धतीने आमच्याकडे बोलत असतात.